हाय, मी वृषाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे श्रावणाचा दुसरा सोमवार आणि मी माझ्या मुलीला भेंडीची भाजी आणि चपाती टिफिनला दिली होती. तिला रेडी केलं, ती शाळेत गेली आणि दिवसभर काम इतकं असतं ना, मला 2 मुली सांभाळून, घरी सांभाळून मला वेळच भेटत नाही. त्यामुळे संध्याकाळी मंदिरात जायला झालं, कारण वेळ काढता काढता संध्याकाळ कशी झाली समजलं नाही. मग संध्याकाळी का होईना गेले मंदिरात आणि आधी देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आले, पूजा करण्यासाठी. तर इथे ना खाली एक शिवलिंगाचं मंदिर आहे आणि वरती एक आहे. तर खालच्या ह्याच्यात खूप गर्दी होती, म्हणजे जागाच नव्हतं आणि वेटिंगला टाईम पण नव्हता, कारण मुलगी लहान असल्यामुळे मला फटाफट उरकावं लागतं. त्यामुळे वरच्या मंदिरात आले, पूजा चालू होती तेव्हाच तिथे पण गर्दी झाली. आता श्रावण म्हटलं गर्दी तर मंदिरात असणारच. मग शिवलिंगावर जलार्पण केलं, दूध अर्पण केलं, बेलपत्र, धोत्र्याचं फूल, अगरबत्ती असं शिवमूठ आणि नंतर कापूर जाळला आणि मंदिरातून आलो. आणि हा योगट केलेला आहे मी, क्लायंटच्या घरी केलेला आहे म्हणून असा फोटो टाकलेला आहे. आणि त्यानंतर मला एकदम लाईटली मेकअप आणि हेअरस्टाईल होतं. त्यांची रजवाडी थीम होती आणि किटी पार्टी होती. त्यांनी एकदम बेसिक मेकअप हवं होतं, म्हणजे असं वाटलं पण नाही पाहिजे केलं आहे म्हणून. मग तशा टाईपमध्ये त्यांना करून दिलं. एकदम हॅप्पी झाल्या त्या. तुम्ही कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नंतर उपवास सोडण्यासाठी मी भरली वांग्याची भाजी, भाकरी, वरण भात असं केलं होतं. कुणाकुणाला वांग्याची भाजी आवडते मला ते कमेंट करून नक्की सांगा. बघा, गरम गरम वांग्याची भाजी तोंडाला पाणी सुटतं. आणि उपवासाच्या दिवशी असं काही बघितलं ना तर अशी भूक एकदम अशी खवळून येते, कधी जेवलं असं होतं. आणि मग भाकरी बघा किती टम्मा फुगली आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा.